त्याच्याला आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करू। आणि काय झालं की पेमेंट 6व्या 7व्या दिवशी पडायला लागलं, म्हणून लोकांचा विश्वास जास्त वाढला। 4892 ही किंमत तशी बऱ्यापैकी किंमत शेतकऱ्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते। 15 तारखेपासून जरांगे पाटील यांनी सामूहिक उपोषण पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला। तसेच मुंबईला देखील आंदोलनाला जाणार असल्याचं म्हटलंय। तुम्ही यापूर्वीच्या उपोषणात मध्यस्थी केली होती, आता पुन्हा त्यांनी आंदोलन यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार? 100% प्रयत्न करू, बोलू, चर्चा करू। चर्चा आणि ते सगळं मिटतं, आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करू। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला जी आहे ती मृत्यू झाली होती, कशा पद्धतीची त्या संदर्भामध्ये सरकारकडे तुम्ही पाठपुरावा केला नाही? काय स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्या बिबटनी येवले नावाच्या मुलाचा एक सकाळी 6:30 वाजता कारेगावच्या आमच्या इथं भोसली वस्ती आहे तिथे चावा घेतला। तो मुलगा इथं आहे सिव्हिलला, कारण आम्ही तातडीने सिव्हिलला आणला। आणि हे जे आहे बिबट्याच्या साधारणतः काय त्याच्या उंचीपेक्षा कमी कोणतीही वस्तू दिसली तर ते त्याला सावज वाटतं। आणि ते प्रकार असा झाला की ह्या आमच्या ज्या आजी आहे आणि त्या पवळीच्या वरून पास व्हायचं होतं, वय जास्त असल्यामुळं 65 अबाव त्यांचं एज होतं। त्या पवळीवर बसल्या आणि परत पुढचं उतरायचं, काठी होते हातात, तर ते नेमकं बिबट जे आहे त्या पवळीवरती आलं। त्यावेळेस त्याला त्या उंचीपेक्षा कमी दिसलं म्हणून सावध वाटलं। हे एक कारण असावं किंवा दुसरं कारण असावं, कदाचित ती मादी बिबट असावी। मादी बिबट आणि आता म्हणजे त्यांची पिल्लं लहान असण्याचा कालावधी साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत बिबट वेळाल्याच्या नंतर ती एकाच ठिकाणी थांबते आणि तिथून ते दुसरीकडे जाते। शक्यतो एखाद्या मॅनकाइंडनी फटाका वाजवला किंवा काय झालं आणि ते पिल्लं तिच्यापासून दूर गेली तर ते थोडंसं रागावू शकते, आणि त्या रागावण्यामध्ये नेमकं हे सावध